तर नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, मी गणेश देवकोते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा जो आधार क्रमांक आहे हा यादीमध्ये दिसत नाही याचं कारण पण सांगणार आहे. आणि सोबत ज्या लाडक्या बहिणींना बरोबर केवायसी करून पण ती चुकीची केवायसी दाखवत आहे आणि त्यांच्या खात्यावरती आणखी 1500 रुपयाचा हप्ता मिळाला नाही. सोबत काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे जे हप्ते आहेत ते पण मिळाले नाही. आता याच्यावरती पर्याय काय आहे आणि काय काय तुम्हाला प्रोसेस करायची आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर तुम्ही आता आपला हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता मित्रांनो, काही पॉइंट आणि काही ज्या स्टेप आहे मी तुम्हाला सांगणार आहे ते काळजीपूर्वक बघायचे आहे. थोडी पण चुकी करायची नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तुमचं सोल्युशन जे आहे ते याच्यामध्येच कळणार आहे. आता सर्वप्रथम आधार क्रमांक यादीमध्ये नाही असं एरर भरपूर ज्या लाडक्या बहिणी आहेत, जवळपास 80 ते 70% त्यांना हा एरर येत आहे. त्यांची केवायसी पण बरोबर आहे, पण तुम्हाला हा एरर येतच आहे. तर तुमचा आधार क्रमांक जो आहे तो सरकारी यादीमध्ये अपडेट नसणे, कधी कधी जो डाटा आहे तो उशिरा अपडेट होतो, त्याच्यामुळे पण तुम्हाला असा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचं जे केवायसी आहे तो डाटा व्हेरीफाय होण्यासाठी वेळ लागू शकते, त्याच्यामुळे पण तुम्हाला असा प्रॉब्लेम येऊ शकतो. अर्ज करताना आधार नंबर चुकीचा देणे. आता भरपूर जणांचे 1-2 आकडे चुकीचे टाकले असेल तर ते तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यायचे आहे. त्यामध्ये पण तुम्हाला असा प्रॉब्लेम येऊ शकतो. पहिले केलेले ई केवायसी फेल झाले, म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जी पाठीमागं डिसेंबरमध्ये ई केवायसी करायला सांगितली होती, ज्यांची फेल झाली होती, ज्यांची ई केवायसी चुकली होती, त्यांना ही ई केवायसी करण्याचा चान्स दिला होता. आणि आता पण ज्यांची केवायसी डिसेंबरमध्ये परत करताना चुकले आहे त्यांना पण परत एकदा चान्स दिला आहे आणि 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. आता ओटीपी किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं नसेल तर तुमचा जो अर्ज आहे पेंडिंग मध्ये राहू शकतो. अप्रूव्ह झालेला नसेल, सर्व्हरचा किंवा पोर्टलचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे तुमची केवायसी पूर्णपणे होत नाही, याच्यामुळे पण असा प्रॉब्लेम येत आहे लाडक्या बहिणींना. इथे बघू शकता, पहिले केलेली ई केवायसी चुकली आहे हे कसं कळणार आहे. आता त्याच्यासाठी काही स्टेप देण्यात आलेला आहे. अधिकृत पोर्टल म्हणजे वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. वाटलंच तर तुम्ही कमेंट करा, तुम्हाला कमेंट मध्ये पण ती लिंक पाठवून देणार आहे. लागलं तर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती मेसेज करून पण ती लिंक घेऊ शकतात. तर सर्वांना ही लिंक माहीतच आहे. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जे पोर्टल आहे किंवा ऍप मधून अर्ज केलेला असेल तर ते ओपन करायचं आहे. अर्जाचा जे स्टेटस आहे ते चेक करायचं आहे. मोबाईल नंबर आणि तुमचा आधार जो अर्जाचा क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि जे केवायसी स्टेटस आहे तिथं बघायला भेटेल. तिथे जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं जे केवायसी स्टेटस आहे ते जे आहे ते कंप्लीट आहे का, पेंडिंग आहे का, रिजेक्ट असं दाखवत आहे, हे तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती कळेल तुम्हाला तुमची केवायसी चुकली होती खरंच का बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा पर्याय मी लगेच सांगणार आहे. आता जे काही पॉईंट सांगणार आहे ते सर्व लाडक्या बहिणीने एकदा चेक करून पाहिजे आहे. तुमच्या जवळच्या ग्रामसेवक कार्यालय किंवा सीएससी सेंटर आहे, तिथे जाऊन तुमचा आधार नंबर आहे किंवा जो सीएससी मार्फत जो अर्ज करत होता आपण लाडकी बहीण योजनेसाठी, तिथं जाऊन तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक देऊन किंवा मोबाईल नंबर, आधार नंबर देऊन तुमचा जो स्टेटस आहे तो चेक करू शकतात. कधी कधी जे SMS आहे ते चुकीच्या मोबाईल नंबरवर जातात, चुकीचा आधार नंबर असतो लिंक, त्यावेळेस पण तुमची जी ई केवायसी आहे तिथे तुमचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कधी कधी आपण जो आधारला मोबाईल नंबर आहे तो अपडेट करतो, त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता या प्रॉब्लेमचे सोल्युशन काय आहे, तर आधार नंबर पुन्हा तपासायचा आहे, अर्जात टाकलेला नंबर आणि तुमचा जो आधारला लिंक असलेला नंबर, बँकेला लिंक असलेला नंबर तो क्रॉस चेक करून घ्यायचा आहे बरोबर आहे का नाही. पुन्हा ई केवायसी करायची आहे, जर तुमची ई केवायसी होत असेल, बायोमेट्रिक जर होत असेल तर करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमचे जे 1500 रुपयाचे हप्ते आहेत ते चालू होण्याचा चान्स हा वाढत असतो. ही काही प्रोसेस तुम्हाला करून बघायची आहे. तर लाडक्या बहिणीनं ही काही महत्त्वाची अपडेट होती. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की इथून पुढे जे आपण काही अपडेट येतील त्या सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ जास्त जास्त तुमच्या लाडक्या बहिणीमध्ये, मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.